अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच अंडरग्राऊंड टनल सुरू. माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्याला यश. प्रभाग क्रमांक 17 झपाट्याने वाढत असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून शास्त्रीनगर केडगावमध्ये लवकरच भुयारी मार्ग सुरू करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गाची पाहणी माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्यासह नागरिकांनी केली. तर केडगावकरांसाठी सुजय विखे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे केडगावकरांना आता अवघ्या 5 मिनिटात नगर शहरात येता येणार आहे. त्याचबरोबर इंधनाची आणि वेळेचीही बचत होणार आहे. या संदर्भात माजी नगरसेवक मनोज कोतकरांसह केडगावकरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज आपल्या केडगाव परिसरामध्ये या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती का केडगाव देवी रोड ते दौंड रोड या ठिकाणी भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या 7-8 वर्षापूर्वी सुरू केला. माननीय सुजयदादा विखे पाटील, माननीय आमदार संग्राम जगताप साहेब या मान्यवरांकडे त्या ठिकाणी आपण पाठपुरावा सुरू केला आणि या ठिकाणी सुजयदादांच्या माध्यमातून हा भुयारी मार्ग आपण त्या ठिकाणी करून घेण्यात यशस्वी झालो. त्याबद्दल मी सर्व केडगावकरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी माझ्याबरोबर येऊन त्या ठिकाणी सुजयदादांना पत्रव्यवहार करण्यासाठी मला कायम सपोर्ट केला आणि त्यांच्या ताकदीवरच आज या ठिकाणी मी त्याचा पाठपुरावा करू शकलो आणि आज या ठिकाणी हा भुयारी मार्ग आज जवळजवळ 95% 98% म्हणलं तरी चालेल या ठिकाणी हा भुयारी मार्ग पूर्ण झाला. आज खऱ्या अर्थाने एका गोष्टीचा आनंद वाटतो की गेल्या 7 वर्षापूर्वी निवडून दिल्यानंतर आपण ज्या कामाला सुरुवात केली आणि ते काम आज पूर्णत्वाकडे येतंय. कारण की ज्यावेळेस दौंड रोडच्या परिसरातील नागरिकांना केडगावात जरी यायचं म्हटलं तर त्यांना ब्रिजवरनं यावं लागायचं. म्हणजे घरापासून निघाल्यानंतर 2 मिनिटात केडगाव आहे, पण त्या ठिकाणी रेल्वे पटरीमध्ये असल्यामुळं त्यांना येण्यात त्रास व्हायचा आणि त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर पार करून त्या ठिकाणी केडगावात यावं लागायचं. आणि त्याचप्रमाणे देवी मंदिर परिसरातील मोहिनीनगर असन, शास्त्रीनगर असन, दूधसागर असन या भागातील नागरिकांना देखील दौंड रोड हा जवळचा रस्ता असताना देखील त्या ठिकाणी लांबच्या पल्ल्यातून त्या ठिकाणी नगरला जाण्यासाठी देवी रोडचा किंवा पुणा रोडचा वापर करावा लागायचा. आज या ठिकाणी हा भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर नक्कीच त्यांचा वेळ वाचणार आहे. कारण की देवी मंदिरापासून वेशीपर्यंत जाऊस तर माणूस देवी मंदिरापासून पटरीपर्यंत येतोय आणि देवी मंदिरापासून वड्यापर्यंत जाऊस तर माणूस पटरीपर्यंत येऊन ब्रिजपर्यंत जाऊस तर माणूस इकडं कानेटिक चौकात जातो. म्हणजे या ठिकाणी वेळ वाचतो, वेळेबरोबर इंधन वाचतं आणि इंधनाबरोबरच ज्या ब्रिजवरती चढण्यासाठी नागरिकांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो तो आता होणार नाही. आणि या भुयारी मार्गाचा वापर परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर नक्कीच या भागातील वर्दळ आणखीन वाढणार आहे. आज मी सर्व केडगावकरांच्या वतीनं माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या केडगावकरांना एक भुयारी मार्ग आणि जवळचा पर्याय रस्ता उपलब्ध करून दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. मी शास्त्रीनगर केडगाव येथील रहिवासी श्री शिवाजी विठ्ठलराव पळसकर गेले 38 ते 40 वर्षापासून या भागामध्ये राहतो आहे. या भागातला विकास गेल्या 20 वर्ष अजिबात झाला नव्हता, परंतु यानंतर युवा नेते या ठिकाणी लक्ष घालायला लागले, मनोजदादा कोतकर. त्यानंतर या भागातला विकास खरोखर मार्गी लागला आणि त्यांच्या प्रयत्नातून शास्त्रीनगरमधले अंतर्गत रस्ते जे रस्तेच नव्हते, अगदी येण्या जाण्यासाठी सुद्धा खूप त्रास व्हायचा, मोठमोठे खड्डे असायचे, चिखल असायचा. हा भाग अत्यंत म्हणजे दुर्लक्षित झालेला भाग होता. त्याच्यानंतर मनोजदादा कोतकर यांनी खूप प्रयत्न करून निधी जमा करून आणून या ठिकाणचे रस्ते तयार केले. नळ, पाणी, वीज, लाईट याचा सुद्धा त्यांनी अगदी हिरिरीने पाठपुरावा करून हा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे. तसेच ज्वलंत प्रश्न असा होता की हा जो दौंड रोडचा जो पश्चिमेचा भाग शास्त्रीनगर हा आपण गणला जातो,
तो ह्या रेल्वे क्रॉसिंगमुळे पुढे पूर्वेकडे जायला, दौंड रोडकडे जायला म्हणजे अगदी हाकाच्या अंतरावर दौंड रोड असताना आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं. तर हा जो आज जवळजवळ 50-60 हजार वस्ती ह्या मोहिनीनगर, शास्त्रीनगर आणि दूधसागर सोसायटीची झालेली आहे. त्यांना खूप लांबून प्रवास करून नगरमध्ये जावं लागायचं. आता हा त्यांच्या मनोजदादा खोतकरांच्या अथक प्रयत्नातून, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून हा जो त्यांनी भुयारी मार्ग रेल्वे खालून मंजूर करून आणला आणि नुसताच मंजूर करून आणला नाही, तर तो पूर्णत्वाकडे सुद्धा नेलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या या तिन्ही शास्त्रीनगर, दूधसागर आणि मोहिनीनगर या भागातल्या नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे नगरमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये आम्ही स्टँडवर या भुयारी मार्गाचा वापर करून जाऊ शकतो. खरंच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार, माजी खासदार आणि श्री माननीय मनोजदादा खोतकर यांचे खूप अथक प्रयत्न या ठिकाणी झाले आणि हा रस्ता आणि हा भुयारी मार्ग मार्गी लागला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.